आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुख समाधानाचे जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. गव्हाच्या पिठाचे गूळ टाकून कापण्या बनवणार आहे. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी काय काय लागते ते बघूया. इथे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेणार आहे. पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे किसून आणि सुंठपूड घेतलेला आहे 1 चमचा. थोडीशी खसखस घेतलेली आहे वरती लावायला आणि बडीशेप बारीक वाटून घेतलेला आहे. थोडं जास्त बारीक नाही, जाडसरच वाटून घेतलेला आहे. अर्धी वाटी छोटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी पाणी लागणार आहे. एका पातेल्यात गूळ जे किसून घेतलेलं होतं आपण ते टाकून घ्यायचं आणि त्यात 1 वाटी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, त्याला 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. चांगलं विरघळून घेऊया. हे गरम करून घेतलं तरी चालेल, लवकर गूळ विरघळून जाईल. पाक वगैरे करायचं नाही. नंतर थंड झाल्यानंतर कणिक मळून घ्यायची. आता मी जे गव्हाचं पीठ 1 वाटी काढून घेतलेले होते ते टाकून घेत आहे. परत दुसरी वाटी 2 वाटी घेतलं आहे मी गव्हाचं पीठ आणि जे बेसन घेतलेलं होतं अर्धी वाटी ते टाकून घेतलेलं आहे. सुंठपूड 1 चमचा, सोप जाडसर वाटून घेतलेली ते 1 चमचा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडंसं चिमूटभर. आणि हे 2 चमचा मी साजूक तूप गरम करून घेतलेलं होतं मोहन, ते टाकून घेतलेलं आहे. आधी चमच्यानेच गरम आहे तूप टाकलेलं, तर चमच्यानेच सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर जे आपण गूळ विरघळून घेतलेलं होतं पाण्यात ते चाळणीने गाळून घ्यायचं. कचरा वगैरे असते त्यामुळं, कधी कधी गुळात कचरा वगैरे असतो त्यामुळं गाळून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. जर वाटलं तर थोडंसं पीठ आपल्याला कमी वाटत असेल तर आपण टाकू शकतो, पण घट्टसं पीठ मळून घ्यायचं, जास्त पातळ नको. परत मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं टाकते. नंतर लागलं तर अजून जे उरलेलं पाणी होतं थोडंसं ते पण टाकून घेते. तसं तर आषाढ महिन्यात कापण्या बरेच जण करतात, पण आता आषाढ महिना संपत आलेला आहे, 1-2 दिवसच राहिले, तर ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे. नंतर पण खाता येते कधी. आता जे पीठ घेतलं होतं आपण गव्हाचं 1 वाटी त्यातलं अर्धं ठेवलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे आणि घट्टसं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण तेल पण गरम करून घेतलेलं आहे आणि याचे उंडे करून घेऊया थोडे मोठे. 5 उंडे करून घेतलेले आहे. आता आपण लाटून घेणार आहोत. तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे. असं जाडही नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची, मीडियम लाटायची. आता अर्धी लाटून झाल्यानंतर त्यावर खसखस लावून घ्यायचं. तुम्ही खसखसच्या जागी तीळ पण घेऊ शकता, पण माझ्याकडं खसखस होते त्यामुळे मी खसखस लावून घेते आणि थोडंसं दाबून घ्यायचं. अशा प्रकारे असं लाटलं की ते आतमध्ये जातात. आणि दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे खसखस लावून घ्यायची. खूप छान दिसतात आणि चवीला पण चांगलं लागतात. मी जसं लावत आहे ना तसं तुम्ही तीळ किंवा खसखस लावू शकता. दोन्ही साईडनी खसखस लावून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे चपातीसारखीच. थोडीशी जाडसर ठेवायची, चांगलं कापण्या होतात. मी पिझ्झा कटरनीच कट करून घेत आहे, तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण करू शकता, याने खूप छान कट होतात. आपल्याला जसे पाहिजे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता, लहान मोठे. मी अशा प्रकारे जास्त लहान नाही आणि जास्त मोठे पण नाही कापण्या तयार करून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं का ते बघू. तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण टाकून घेऊया. जेवढे कढईत बसतील तेवढे आपण कापण्या टाकून घेऊ आणि चांगलं खरपूस तर तपकिरी रंग येऊस्तर आपण तळून घेणार आहोत. कापण्या तेलात टाकल्या लगेच टच नाही करायचं.
कापण्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. आता आपण काढून घेऊयात. अशाच प्रकारे सगळे आपण कापण्या तयार करून घेऊ. राहिलेले पण तळून घेऊया. आता दुसरी बॅच टाकून घेऊया. तोपर्यंत त्यातलं तेल नितरून जाते. अशा प्रकारे एका प्लेटमध्ये टाकून घेऊ. अजिबात तेलकट झालेलं नव्हते. आपल्या कापण्या खूप छान झालेले होते. खूप टेस्टी झालेले होते. याला पण चांगल्या प्रकारे कलर आलेला आहे. हे पण काढून घेऊया. आषाढ महिन्यातले 1-2 दिवस राहिलेलं आहे. तुम्ही करून बघू शकता. अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात तयार झालेलं आहे. एकदम टेस्टी असे कापण्या तयार झालेल्या आहे. सगळे तळून घेतलेले आहे. प्लेटमध्ये काढून घेऊ. गव्हाच्या पिठात गूळ टाकून आणि त्यावरती खसखस लावून घेतलेलं आहे. खूप छान दिसायला तर आहे. त्याहूनही खायला खूप टेस्टी झालेली होते आणि एकदम क्रिस्पी असे आपले कापण्या तयार झालेले होते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.